सर्वांना गुड इव्हिनिंग. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा जो आपला टॉपिक आहे ना, तो आपला पुन्हा एकदा गणित मधला आहे. गुड इव्हिनिंग सर्वांना. गणित मधला कोणता टॉपिक घेतोय आपण आज? तर घातांकावर आधारित जी काय असतील ती उदाहरणं आहेत बघा. तर घातांकावर आधारित उदाहरणं येतात ना आपल्याला, एकदम बेसिक येतात. त्यामुळे जास्त काठिण्य पातळी न घेता आपण काय केलं, जी एक्झामला रिपीट होतात तीच आपण उदाहरणं घ्यायचा प्रयत्न केलाय. फक्त आता घातांकावर आधारित उदाहरणं सोडवताना 3 ते 4 गोष्टी बेसिक माहित पाहिजेत. त्या आपण सुरुवातीला बघूया 1-2 मिनिटात आणि मग उदाहरणाला स्टार्ट करूया. बघा, सुरू करतोय आपण. आता पहिली बेसिक गोष्ट काय आहे, आता कोणत्याही संख्येचा घातांक, समजा इथं आपला x आहे आणि ह्या x चा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत काय येणार? तर x चा घातांकच 0 जर असेल तर त्याची किंमत 1 येते. म्हणजे काय, x च्या ठिकाणी कोणतीही संख्या असू द्या, उदाहरणार्थ जर आपण म्हटलं की कितीही असू द्या, 15 घेतलं, 15चा 0वा घात, तर वरती घातांक 0 आलं की त्याची किंमत 1च राहणार. हे झालं आपलं पहिलं. दुसरं बघा, x चा घातांक जर 1 असेल तर काय येईल उत्तर? तर x चा घातांक 1 असेल तर उत्तर तीच संख्या म्हणजे x येते. मग उदाहरणार्थ आपण समजा कोणतीही संख्या घ्या, आपण 10चा घातांक समजा 1 घेतला तर उत्तर काय येणार आहे त्या संख्येचं? तर 10 येणार. इथं मग कोणतीही संख्या असू शकते. हे एक झालं. ज्या वेळेस आता आपल्याला आपण 2 संख्यांच्या घातांकांचा गुणाकार करतो त्यावेळेस काय होतं मग बघा, तिसरा काय पॉइंट आपला, तर समजा a घेतला आपण, पाया फक्त समान पाहिजे. a चा x घात असेल गुणिले a चा y घात असेल तर याचं उत्तर काय येतं? तर फक्त काय इथं बघा लक्ष द्यायचं, हा पाया म्हणजे a समान पाहिजे दोन्हीत सुद्धा. मग याचं उत्तर काय येतं? ज्यावेळेस गुणाकार असतो त्यावेळेस घातांकाची बेरीज होते. म्हणजेच काय होतं बघा, म्हणजेच असं होणार a x अधिक y, a चा घातांक x अधिक y. हे झालं गुणाकाराला. पुढे अजून काय आहे बघा, ज्यावेळेस भागाकार असेल, भागाकार जर असेल तर काय होतंय बघा, मग समजा a चा x घात आहे भागिले a चा y घात आहे. मग याचं काय येतं, ज्यावेळेस भागाकार असतो आणि पाया समान असतो त्यावेळेस घातांकाची नेहमी वजाबाकी होते. म्हणजेच इथं काय येणार बघा, a x वजा y होणार, कारण घातांकाची आपण म्हटलंय वजाबाकी. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. अजून एक काय होतं, गुणाकार केव्हा होतो, समजा कंसात दिलेला आहे आपल्याला a चा x घात आणि कंस पूर्ण करून परत कंसाचा y घात दिलेला आहे. तर इथं काय होईल, कंस म्हटलं की गुणाकार येतो कधी पण. मग याचा असं होतं आपल्याला a चा x गुणिले y होतो. तर कंस म्हटलं की गुणाकार येतो, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर ह्या 4-5 जर बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवल्या एवढ्या, तर याच्या पलीकडं आपल्याला घातांकावर उदाहरण जात नाही, जास्त डीप विचारत नाहीत. याच बेसिक कन्सेप्टवर घातांकाची येणाऱ्या कुठल्याही एक्झाम मध्ये उदाहरणं विचारली. काय काय बघा, 0 घात असेल की कोणतीही संख्या सुद्धा 1 लिहायची आपल्याला. x चा 1 असेल तर कोणतीही संख्या असली तरी तीच संख्या येणार आहे. पुन्हा काय, गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होणार आहे, भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होणार आहे, आणि असं कंसात असेल तर कंस म्हणजे गुणिले चिन्ह असते, एवढं लक्षात ठेवा. तर आता काय आहे, सुरुवातीला एकदमच बेसिक उदाहरणं आहेत, ती पण कोणत्या ना कोणत्या एक्झामला आलेली आहेत. तर आपण सुरुवात करूया बेसिक पासून. पहिलं एक्झाम्पल घेतोय बघा आपण. एवढे फक्त आपल्याला उदाहरणं सोडवायच्या आधी एवढे बेसिक माहित पाहिजे. पहिलं उदाहरण आहे, अगदीच इथं विदाउट कॅल्क्युलेशन करू शकता, एकदम 5 सेकंदात. सर्वांनी कमेंट करा फक्त. जशी जशी उदाहरणं घेऊ आपण तसं तसं तिथल्या कन्सेप्ट पण आपण समजून घेऊया. तर सर्वांचं बरोबर आहे. आपण काय सांगितलं इथं, काय आपल्याला दिलं आता 2/3 कंसाचा घात 0 दिला. आता ह्या 2/3 ऐवजी काही असू द्या, 1 लाख असू द्या, 2 लाख असू द्या, 100 असू द्या, 1 असू द्या, इथं घातांकाला 0 दिसलं की त्याचं उत्तर नेहमीच 1 राहणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 इथं उत्तर येतं. पुढे जातोय बघा आपण. एकदम बेसिक होतं हे, पण असंही क्वेश्चन येऊन गेलेले ते एक्झामला. हा ही एकदम बेसिक क्वेश्चन आहे, सोपा, सर्वांनी सोडवायचा आहे बघा.
2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात भागिले 2चा दुसरा घात गुणिले 2चा पाचवा घात. आपण एक 10-15 सेकंद देऊयात यासाठी. बघूयात काय होतंय. लगेच 10 सेकंदात मांडूयात आपण. तर बघा इथे काय होणार आहे आता. आपण काय सांगितलंय, पाया जर समान असेल आणि मध्ये चिन्ह गुणिले असेल तर काय होणार आहे आपली घातांकाची बेरीज. मग पहिलं काय होणार आहे आपलं इथं 4 आणि 3 आहे. मग घातांकाची पहिल्या स्टेपला काय होणार आहे 2चा चौथा घात अधिक तिसरा घात. हे झाला अंशाला. भागिले आपण छेदाला गेलो तर छेदाला पण इथं पण पाया 2 आहे, इथं पण 2 आहे. मध्ये चिन्ह गुणिले म्हणजे अंश छेदाला पण काय होणार आहे बेरीजच होणार आहे. मग 2चा 2 अधिक 5. मग ह्याचं जर आपण बघितलं तर काय होतंय 4 अधिक 3 7 म्हणजे 2चा 7वा घात भागिले 5 आणि 2 7 भागिले सुद्धा 2चा 7वा घात येते. आता आपल्याला माहिती आहे छेदाला आणि अंशाला तीच संख्या आली तर काय होणार आहे डायरेक्ट संख्या कट होऊन काय होणार आहे उत्तर 1 येणार आहे. आणि आपण जसं म्हणलोय भागिले असल्यावर वजा केलं जातं तसं जरी करायचं म्हटलं तरी काय झालं असतं 2चा 7वा घात आणि छेदाचा वरती गेला असता तो झाला असता भागिले 2चा 7वा घात म्हणजेच वजा बाकीच झाली असती. 2चा 7 वजा 7 बरोबर आला असतं 2चं 0 म्हणजेच 2चं 0 म्हणजे 1. ह्या स्टेजने गेलो तरी चालतंय आणि इथंच डायरेक्ट कॅन्सल केलं तरी चालतंय. असं दोन्ही प्रकारे सुद्धा आपण काढू शकतो इथं बघा. म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं पर्याय क्रमांक 4 1. अशी सिंपल उदाहरणं असतात. फक्त काय त्याच्या मागचं आपल्याला लॉजिक माहित पाहिजे, बेसिक माहित पाहिजे. पहिलं गणित पुन्हा घ्यायचंय का. तर बघा हे आपण सोडवले. पहिलं एक सोडवून दाखवतो लगेच. काय होतं आपल्याला यात सोडवण्यासारखं काहीच नव्हतं बघा. आपण सुरुवातीला जे पहिले 4-5 बेसिक बघितले की बेसिक काय माहित पाहिजे त्याचा 0 वगैरे. तर त्यात काय होतं 2चा 3 आहे. इथं कोणतीही संख्या असली तर 0वा घात म्हणजे आपण काय बघितलं पहिल्या स्लाइडला बेसिक बघताना तर 1. इथं 0 घात असला की कोणतीही गोष्ट आली तरी उत्तर 1च येणार आहे म्हणून ते 4 उत्तर होतं. तर आता पुढे जातोय बघा आपण. आता हे एक सोडवायचंय सर्वांनी बघा. 4चा दुसरा घात गुणिले 4चा पहिला घात गुणिले 4चा 0 घात बरोबर किती. एक 10-15 सेकंदात आपण मांडायला सुरुवात करूयात. एकदम इझी बघा, बेसिक आहे. उत्तर येतात सर्व सरांचे बघूया. एक 5-10 सेकंद थांबूयात सर्वांना सोडवायसाठी. आता बघा हे उदाहरण तसं सोपं आहे. आपण काय 2 प्रकारे सोडवू शकतो. कसं तर पहिला काय आपलं पद्धत पाया समान आहे. इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. मध्ये चिन्ह गुणिले. मग पाया समान असला आणि गुणाकार असला की आपण काय करतो घातांकाची बेरीज. मग काय होईल इथं 4चा इथं काय पहिला वर्ग आहे अधिक इथं काय 1 घात आहे अधिक इथं 0वा घात आहे बरोबर. म्हणजेच किती येईल 2 आणि 3 3 अधिक 0 0 म्हणजे 4चा तिसरा घात. आता हे उत्तर आलं पण पर्याय येत आहे का तर नाहीये. मग पर्याय 4चा घन आपल्याला घनपाठ पाहिजे. घातांकासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल ना तर घन वर्ग पाठ असणे. घन 10 पर्यंत ऍटलिस्ट आणि वर्ग 30 पर्यंत. मग 4चा घन माहित असतो आपल्याला किती आहे 4 चोक 16 आणि 16 चोक 64. हा झाला आपला पहिला जे आपण बेसिक मध्ये बघितलं की घातांकाची बेरीज. आणि हे उदाहरणच सोपं असल्यामुळे आपण दुसऱ्या प्रकारे कसं सोडवू शकतो तर 4चा वर्ग आपल्याला माहिती आहे 16 गुणिले 4चा पहिला घात आपण म्हणलं 1 असला की तीच संख्या येते गुणिले 0 घात असला की आपण बघितलंय कोणतीही संख्या असली तर त्याचं 1 येणार आहे. म्हणजे असंही सिंपल उदाहरण असल्यामुळे मांडू शकतो 16 चोक 64. या दोन्ही प्रकारे कसंही सोडवलं तर एक 5-10 सेकंदाच बघा हे एका स्टेपचं उदाहरण आहे. पुढे जातोय बघा आपण. फक्त समजली नाही काही कन्सेप्ट तर तुम्ही कमेंट करा म्हणजे आपण त्याच्यावर डिस्कस करूया. आता पुढे बघा थोडीशी त्यातले त्यात ऍडव्हान्स कन्सेप्ट अजून काय इथं 2चा 5वा घात आहे बघा इथं भागिले 2चा 8वा घात आणि कंसाचा 5वा घात आहे गुणिले 2चा वजा 5वा घात बरोबर आपल्याला उत्तर काढायचं.
हा जो आहे तो 8 आहे बघा. एक 15 सेकंद थांबतोय आपण आणि लगेच मांडाय घेऊयात. एक 3-4 उत्तर आले की मांडाय घेऊयात आपण. एक आणि 3 मध्ये कन्फ्युज आहे बघा. तर इथे लक्ष द्या. आता इथे काय आहे बघा, पहिल्यांदा आपल्याला इथं कंस आहे. मग हा कंस आपल्याला सोडवावा लागेल. मग कंसात काय दिले, 2चा 5वा घात भागिले 2चा 8वा घात. आपला पाया समान आहे 2 2 आणि पाया समान असताना भागाकार असल्यावर काय होतं आपण बघितलंय, तर घातांकाची वजाबाकी. मग पहिल्यांदा कंसात काय होणार, 2चा 5वा घात वजा, कारण भागिले 2चा 8वा घात वजा 8, कारण इथं पाया समान आहे म्हणल्यानंतर आपण काय करतो, घातांकाची वजाबाकी. कंस पूर्ण होणार आणि कंसाला परत कितवा घात आहे, तर 5वा. ही झाली आपली पहिली स्टेप. यानंतर मग याचं काय येईल, 5 वजा 8, मग किती होतं ते, वजा 3 होतं, कारण वजा 8 मोठं आहे, वजाचं चिन्ह लाईल. मग काय होईल, पुढची स्टेप होईल आपली 2चा वजा 3रा घात कंसाचा 5वा घात. आता आपण बेसिक पहिल्या स्लाइडला बघताना काय म्हटलं, कंस आला की ते काय गुणिले, म्हणजेच आपण ते मांडायचं म्हटलं तरी कसं मांडणार, 2चा वजा 3रा घात गुणिले 5, म्हणजेच काय येतो आपला, तर याचं येणार 2चा वजा 15वा घात. हे फक्त आपण ह्या पहिल्या याचं बघितलं. आणि आता पुढचं गणित काय आहे, गुणिले परत 2चा वजा 5वा घात आहे, म्हणजे काय आले आपलं, 2चा वजा 15वा घात गुणिले इथं काय 2चा वजा 5वा घात. मग आता काय म्हटलंय आपण, पाया समान आहे इथं 2 2 बरोबर, आणि पाया समानांमध्ये गुणाकार असलं की घातांकाची बेरीज. मग इथं काय होईल बेरीज, की वजा 15 आणि वजा 5 काय होईल, डायरेक्ट म्हणलं तर वजा 20, म्हणजे 2चा वजा 20 हे उत्तर यायला पाहिजे आपलं, बरोबर. पण हे पर्यायात आहे का कुठं बघा, तर 2चा 20 आहे, 20चा 2 आहे, 1/20, 2चा 20 आहे. मग हे वजा असतो ना, त्यावेळेस घात असतो 1/, मग तो मांडतात कसा वजा घात, मग मांडला जाणार हो असा 1/2चा 20वा घात. हे झालं आपलं उत्तर. वजा चिन्हामुळं 1 घ्यायचा असतो. तर मग हे आपलं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 3. कळलं असेल तुम्हाला, एकदम सिंपल बेसिक होतं. फक्त कंस सोडवायचे होते, भागाकारात वजाबाकी परत गुणाकार एवढंच, आणि वजा असल्यामुळं 1 घेऊन लिहिलं की पॉझिटिव्ह मध्ये लिहिता येतं आपल्याला. पुढे जातोय बघा आपण. काही फक्त अडचण असेल तर कमेंट करा. आता अजून एक यातला थोडासा पुढचा टाईप काय बघा, 2चा 4था घात गुणिले 8चा इथं कंसात यम आहे बघा, कंसाचा वर्ग बरोबर 2चा 22वा घात. तर यम बरोबर किती, हे आपल्याला काढायचंय बघा. ह्याला आपण 30-35 सेकंद देऊयात. याचं कसं, आता इथे एक नवीन कन्सेप्ट आपण शिकून घेऊया. एक आहे आन्सर बऱ्याच जणांचं, बघूया आपण. सोडवायचा फक्त प्रयत्न करा, सोडवून दाखवलं की एकदम इझी बघा. बघा आता आपण मांडायला घेऊयात, फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा आपलं काय आहे. इथं काय दिसतंय आपल्याला, इथं पाया 2 दिसतोय, बरोबर चिन्हाच्या इथं 2 पाया दिसतोय. आपल्याला काय आहे, घातांकाची सेरीज सोडवताना पाया समान करता येणं महत्वाचं आहे, आणि त्यासाठीच आपल्याला काय घन आणि वर्ग पाठ पाहिजे. आता इथं मात्र पाया 8 आहे, मग मी असा लिहू शकतो का, 8 म्हणजेच बघा इथं 8 काय हो, पाया 2 करायचा आहे म्हणजे 2च्या किती पटीत आत येतो, तर 2चा घन 8 येतो का, मग मी 8ला 2चा घन लिहू शकतो का, तर निश्चितच लिहू शकतो. मग 8ला आपल्याला एवढं कळलं की 2चा घन 8 आहे, तर आपल्याला सगळ्यांचा पाया काय करता येईल, समान येईल. म्हणजे इथं 2 येईल, इथं 2 येईल, इथं 2 येईल, आणि संख्येत पण बदल येणार नाही. मग स्टेप कशी होईल ती, 2चा 4था घात
गुणिले, आता आपण काय म्हणलंय, 8चा आपण पाया 2 करणार आहे, म्हणजेच 8 आपण असं लिहिलं 2चा तिसरा घात म्हणजेच 8, आणि त्याला परत यम घात होता, बरोबर. आणि या सगळ्याला परत काय तर वर्ग आहे, हे असं मांडून घ्यायचं, बरोबर. पुढे जातोय आपल्याला काय, बरोबर बरोबर काय 2चा 22वा घात. मग एकदा का आपल्याला पाया समान झाला की उदाहरण सोडवाय काहीच हरकत नाही बघा. आता काय होणार आहे, हे आपण पुढच्या स्टेजला 2चा 14 घात तसाच लिहायचा, गुणिले, आता हे कंस सोडवून घेऊ. कंस म्हणजे काय, कुठलाही कंस असू द्या, कंसाचा अर्थ गुणिले चिन्ह, इथं गुणिले. आता तुम्ही 1 टाइम पण गुणिले करू शकता किंवा एक स्टेप वाढवून करू, आपण पहिलंच गणित काय आहे, मग 3 गुणिले यम काय होईल इथं तर 3 यम. मग कंसात काय येईल 2चा 3 यमवा घात, कंसाचा किती परत वर्ग आहे. इथंच मी करू शकलो असतो 3 दुने 6, पण आपलं पहिलंच असल्यामुळे आपण स्टेप वाढवूया. बरोबर काय आपला 2चा 22वा घात, आणि पुन्हा हाच कंस सोडवायचा आपल्याला, 2चा 4था घात गुणिले, आता 3 गुणिले 2 किती येणार 6, म्हणजेच 2चा 6 यम बरोबर 2चा 22. आता हे झालं आपलं मांडून. बरं आता काय आहे बघा, इथं आता आपल्याला काय गुणिले चिन्ह आहे, आणि गुणिले असलं की आपण पाया जर समान असेल तर काय करतो, घातांकाची बेरीज करतो. मग आपली काय येणार, इकडे म्हणतो मी बघा, पुढची स्टेप काय येणार आपली, 2चा 4था घात अधिक, आता इथं काय आहे अधिक 6 यम, मग अधिक 6 यम बरोबर काय आपला, बरोबर तर आहे तेच आहे आपलं 2चा 22वा घात. आणि एकदा का असं दोन्हीकडे जर पाया समान असतील तर काय करायचं असतं, हे 2 ला 2, हे 2 ला 2 गेले, राहिलं काय मग आपलं एकदम सोपं सरळ रूप. तर बघा 4 अधिक 6 यम बरोबर 22. मग आता हे अधिक 4 तिकडे गेल्यावर काय होतील वजा 4 होतील, म्हणजेच 6 यम बरोबर 22 वजा 4 म्हणजेच 6 यम बरोबर 18. आता हे गुणिले 6 तिकडे गेल्यावर भागिले होतील, म्हणून यम बरोबर 18/6, म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे, यम बरोबर 3 येणार आहे बघा, 6 त्रिक 18. म्हणजे 3 कुठं दिसतंय का आपल्याला यमच्या जागी, तर पर्याय क्रमांक 4. हे गणित फक्त कळलंय का सांगा सर्वांनी कन्सेप्ट याची, म्हणजे आपण पुढे जाऊयात, कारण अशाच प्रकारची गणितं येतात आपल्याला बघा. जर टप आलं तर एवढं येतं, जास्तीत जास्त असं येतं. एकदा फक्त सांगा, पुढे जायची गरज आहे किंवा परत सांगायची गरज आहे, कारण हा एक बेसिक पार्ट आहे. ओके ठीक आहे, थँक्यू शिंदे मॅडम, शैलेश सर. तर आपण पुढे जातोय, ठीक आहे. मग हे कळलेलं आहे सर्वांना. आता पुढचं बघा, त्याच टाईप मधलं फक्त थोडस वेगळं. आता पुन्हा एकदा काय आहे बघा, 5चा वजा 3रा घात कंसात यम वजा 4 भागिले 5चा 8वा घात बरोबर 1, तर यम बरोबर किती. तर एकदमच सोपं राहणार आहे हे गणित, मगाच्या पेक्षाही सोपं. तर एक आपण पुन्हा एकदा 20-25 सेकंद देऊयात आणि मांडाय घेऊयात हे गणित. सर्वांनी प्रयत्न करा, फक्त घातांक एकदा कळले ना, ते बेसिक आपली, जर कोणी लेट जॉईन झालं असेल ना तर बेसिकचे आपण एक पहिले 4 ते 5 मिनिटं घेतलेत ना, त्या बेसिकवरच सगळे. मागील गणित परत घ्यायचंय का चौधरी सर? ठीक आहे घेऊयात सर, फक्त एवढं गणित करूयात आणि मागचं पुन्हा एकदा घेऊयात आपण रिपीट, काहीच हरकत नाही. फक्त आपली जी, जरी कोणी लेट जॉईन झाला असेल तर आपण काय केलंय, पहिल्या स्लाइडला फक्त बेसिक एक 4-5 गोष्टी घातांकासाठी लागतात त्या आपण सांगितलेल्या आहेत बघा. त्या गोष्टी फक्त तुम्ही नंतर व्हिडिओ संपल्यानंतर बघा, त्याच्यावरच आहे एकदम सिंपल गोष्टी. त्या बेसिक कळलं की आपल्याला आन्सरचं काहीच हरकत नाही बघा. तर ऑप्शन 1 येतोय सर्वांचा. तर मांडायला सुरुवात करूया बघा. आपण काय करायचंय आपल्याला, आता हे एकदमच सिंपल आहे बघा. इथे काय दिलंय, 5चा वजा 3रा घात कंसात यम वजा 4 5चा 8 5 भागिले 5चा 8वा भाग आणि बरोबर 1 दिले. आता इथं काय डोकं चालूच नाही, 5चा 8वा भाग इथं भागिले, इकडे गेल्यावर काय होईल बरोबर चिन्हाच्या, तर गुणिले होईल. मग ते समीकरण कसं मांडलं जाईल बघा, 5चा वजा 3रा घात कंसात काय आपलं एम वजा 4 बरोबर, आता हे 5चा 8 भागिले तिकडे गेल्यावर गुणिले होईल आणि 1ला गुणिले गेल्यावर
तेच राहणार आहे, म्हणजे 5चा 8वा भाग. आता मागच्या उदाहरणात आपण कन्सेप्ट काय बघितलेली, त्याच्या आधी आपण हे फक्त कंस सोडवून घेऊयात, मग ते कन्सेप्ट बघा. मग ह्या वजा 3 जर आत गुणलं तर काय होईल कंसाला 5चा. आता ह्या वजा 3 आत यम ला गुणल्यावर काय होईल वजा यम, बरोबर. आणि आता हा वजा 3 आणि वजा 4 न गुणल्यावर 2 वजा आलं म्हणजे अधिक येणार, 3 चोक 12 म्हणजे अधिक 12 येणार. आता हे अधिक 12 का आलं तर इथं पण वजा आहे आणि इथं पण वजा आहे, 2 वजा म्हणजे अधिक होतं, बरोबर काय आपला 5चा 8वा घात. आता मागची कन्सेप्ट आपण काय बघितलेली, बरोबर चिन्हाच्या दोन्हीकडे एकच पाया असेल तर तो कॅन्सल होतो, म्हणजे ह्या 5ला हे 5 कॅन्सल झाले. मग एकदमच सिंपल समीकरण काय राहिलं आपलं वजा यम अधिक 12 बरोबर 8. आणि आता फक्त मग हे समीकरण सोडवायचंय आपल्याला. आता हे वजा एम तिकडे गेले तर अधिक यम होतील आणि 8 इकडे आले तर वजा 8 होतील. मग करून घेऊयात आपलं काय 12 वजा 8 बरोबर इथं फक्त बघा इथं वजा 3 यम येणार आहे, एक थोडीशी मिस्टेक झाली. 12 वजा 8 हे वजा 3 यम कुठे जाणार आहे तिकडे जाणार आहे, तर मग काय होणार इकडे गेल्यानंतर ते अधिक 3 यम होणार. मग 12तून 8 गेले, सिंपल आहे आपल्यासाठी, तर 12तून 8 गेले राहिले 4, 4 बरोबर 3 यम. आणि आता हे गुणिले 3 आहे ते इकडे आल्यानंतर काय होतील भागिले होतील, म्हणजेच आपलं यम बरोबर काय होईल तर काय 4/3 हे झालं आपलं उत्तर. सर्वांना कळलं असेल असं वाटतंय मला, तर कळलं असेल तर फक्त सांगा. आपलं पर्याय क्रमांक 1 हे झालं आपलं उत्तर. आता यानंतर आपल्याला काय मागचं गणित रिपीट घ्यायचं होतं का सर, फक्त एकदा सांगा, म्हणजे आपण मागचं पण गणित रिपीट घेऊयात पटकन, 1-2 मिनिटात मांडणी करून दाखवतो त्याची. कारण हा काय एकदम हातातला बेसिक कन्सेप्टचा भाग आहे, एकदा जर कळले ना याची उत्तर चुकणार नाहीत. ओके, मागचं गणित घ्यायचं आपण लगेच बघूयात मागचं गणित. हे तर बघा इथं काय होतं बघा, इथं 2चा 4था घात आहे, 8 कंसात 8चा यम कंसाचा दुसरा घात आहे आणि 2चा 22. काय करायचं पहिल्यांदा, इथं 2 पाया आहे इथं 2 पाया आहे पण इथं 8 आहे, ह्या 8चा पाया मी 2 करू शकतो का बेस, तर कसा करू शकतो आपल्याला माहिती आहे 8 काय 2च्या पटीत आणायचं म्हणल्यावर 2चा घन काय आहे तर 8 आहे बघा, बरोबर 2चा घन असणार आहे 8. मग ह्या 8 ऐवजी मी तो 2चा घन लिहू शकतो. मग आपली मांडणी काय होईल 2चा 4था घात गुणिले कंसात तो 2चा घन. आता यम काय आहे आपला, तर एक स्टेप ऑर्डर ठीक आहे असं लिहितो, कंसाचा यम आणि परत एका कंसाचा काय होईल तर दुसरा घात, बरोबर. ही झाली आपली मांडणी, बरोबर 2चा 22वा घात. आता मागच्या स्टेप मी मांडत नाही बघा, कुठलाही कंस आला की काय डायरेक्ट गुणिले गुणिले, मग ह्या सगळ्यांचं गुणिले होणार, ह्या 3 पुढच्या स्टेपला आपण गुणणार होतो 3 यम होणार होतं आणि पुन्हा एकदा कंस आहे म्हणलं पुन्हा एकदा गुणणार, मग 3 दुने पुन्हा एकदा 6 यम होणार, म्हणजे डायरेक्ट स्टेप मांडतोय बघा. कळली नाही तर फक्त सांगा 2चा 4था घात गुणिले काय 3 गुणिले यम 3 यम आणि 3 यम गुणिले 2 बरोबर 6 यम, म्हणजेच काय 2चा 6 यम घात, बरोबर. बरोबर काय आपला 2चा 22वा घात. आता आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे, मध्ये गुणाकार असेल पाया समान असेल तर घातांकाची बेरीज, म्हणजेच ते काय होते 2चा 4था घात अधिक 6 यम बरोबर 2चा 22वा घात. आता यात आपल्याला कन्सेप्ट काय माहितीये, इकडचा पाया समान आहे इकडचा पाया समान आहे, कॅन्सल होतो. मग पुढे काय येणार आपलं 4 अधिक 6 यम बरोबर 22, म्हणजे 4 अधिक 6 यम बरोबर 22, म्हणजेच काय आपलं हे 4 तिकडे गेले वजा होणार, 22 मधून 4 गेले 18 राहिले, मग 6 यम बरोबर 22 वजा 4 लिहितो मी एकदा वाटल्यास, म्हणजे 6 गुणिले गेले तिकडे भागिले होईल, म्हणजेच काय येईल यम बरोबर 22तून 4 गेले 18 आणि हे 6 भागिले आले 6 एके 6 6 त्रिक 18, म्हणजेच आपलं यम बरोबर आलं 3. हे काय कॅल्क्युलेशन आपल्याला जमतच, फक्त हे मांडायचं कसं एवढंच होतं. त्यात कळलं असेल तर सांगा फक्त. आपलं पर्याय क्रमांक 4 उत्तर आलेलं. आपण आता पुढे जातोय बघा. आता एकदम सोप्या कन्सेप्टवर आधारित गणित आहे, फक्त कळायला पाहिजे आपल्याला की आपल्याला जो पहिल्या स्लाइडला बेसिक बघितले चौधरी सर म्हणतात कळले ठीक आहे, बेसिक बघितले त्याच्यावर आधारित हा पहिल्या स्लाइडचा. तर बघा 25चा n अधिक 1 बरोबर 1 असेल तर इथं n बरोबर काय असा क्वेश्चन आहे बघा. इथं n ड्रॉप झालाय तर n ची व्हॅल्यू काढायची इथं. आता आपण पहिल्या स्लाइडला जे बघितलेलं 1 कधी येतं कोणत्याही ह्याचं, तर ते आपल्या त्याच्या फक्त कन्सेप्टवर सोडवायचं पण नाही इथं बघा आपल्याला.
लगेच मांडूयात आपण, सगळ्यांचे आन्सर येतात बघा. एकदमच सोपा क्वेश्चन आहे हा. मांडतोय बघा आपण, लक्ष द्या फक्त. आपण पहिल्या स्लाइडला बेसिक बघताना काय बघितलं, कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल, एचा शून्य म्हणजे इथे 1,00,000 असू, 10 असू, 12 असू, काही असू, त्याचा जर घात शून्य असेल तर त्याची व्हॅल्यू येते 1. हे आपलं पहिलं बेसिक मधलं पहिलंच हे स्टेटमेंट होतं. तर मग आता इथं जर आपल्याला शून्य घात आणायचा असेल तर काय करावं लागेल, इथं तर काय आपल्याला दिले 25चा, काय लिहायची पण गरज नाही बघा, इथे n+1 बरोबर 1. मग इथं शून्य आणायला काय करावं लागेल, पर्यायात जायचं. 1/4 शून्य -4 ची गरज नाही, -1 जर तिथं आणला म्हणजेच 25चा -1 अधिक 1 बरोबर काय होईल, म्हणजेच 25चा शून्य होईल. आणि 25चा शून्य म्हणजेच 1. शून्य घात आला की कोणतीही संख्या आपले उत्तर 1 येणार आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 हे झालं आपलं ऑप्शन. एकदम सिंपल बेसिक वर क्वेश्चन आहे आणि बऱ्याच वेळा असा क्वेश्चन येतो बघा. पुढे जातोय आपण. हा थोडासा बघा पुढचा अजून त्यातल्या व्हरायटीचा क्वेश्चन आला. -13चा पहिला घात म्हणजे 1 अधिक कंसात काय 35 अधिक 1/3चा 0वा घात अधिक 1चा 629वा घात बरोबर किती. तर सर्वांनी सोडवायचंय बघा. एक आपण लगेच सुरुवात करतोय, एक 15 सेकंद देऊन. चला, बरीचशी उत्तर आलेत, आपण मांडायला सुरुवात करूया. लक्ष द्या फक्त इकडं. आता आपली कन्सेप्ट काय आहे, इथं 13चा 1 घात आहे. मग कोणत्याही संख्येचा आपण काय म्हणलोय, हेचा जर 1वा घात असेल तर तीच संख्या परत येते. ही आपली पहिली कन्सेप्ट होती. मग आता -13चा पहिला घात आहे म्हणजे तिथं काय येणार, फक्त -13 येणार. कारण कुठल्याही संख्येचा 1 घात असेल तर तीच संख्या येते. दुसरी कन्सेप्ट काय होती आपली, एचा जर 0 घात असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. मग इथं आत काहीही असू द्या, आपल्याला घातांक काय दिसतो, इथं 0. आत बघायचंच नाही आपल्याला काय आहे, या सगळ्याबद्दल 0 घात आहे ना, मग आपल्याला लिहायचंय 1. पुढं अधिक काय, अधिक आता तुम्ही 1चा 629वा घात करा, 10वा करा, 1,00,000वा करा, किंवा 1,00,000 किती ना कितीही वेळा गुणले 1ला स्वतःच, तरी उत्तर 1च येणार आहे. म्हणजे 1चा 629वा घात काय येणार आहे, 1. एवढी साधी सरळ सोपी मांडणी बघा. मग हे -13 आणि हे 1 आणि 1 किती, +2. मग -13 आणि +2 किती होतील, तर -11. कारण मोठ्याचं चिन्ह येतं. हे झालं आपलं उत्तर. मग हे आहे पहिला पर्याय. दिसायला गणित अवघड आहे पण एकदमच सोप्या कन्सेप्टवर आहे बघा. पुढे जातोय आपण. काही अडचण आली तर फक्त कमेंट करा. आता हा एक बघा, ह्या फक्त एका कन्सेप्ट साठी घेतलेलं एक छोटं उदाहरण. 64चा 1/6 घात म्हणजे किती. सर्वांनी सोडवायचंय बघा. 64चा 1/6 घात. एक 10 सेकंद देऊयात आपण. लगेच आपण 10 सेकंदात मांडायला सुरुवात करतोय बघा. सर्वांचे येते उत्तर बरोबर बऱ्यापैकी. एखादं उत्तर बघा चुकतंय फक्त. बघा मांडायचंय कसं, हे छोटं उदाहरण काय घेतलंय की हा मोठ्या उदाहरणातला एक छोटा पार्ट येतो कायम. ज्या वेळेस असं कधी अपूर्णांकात ज्यावेळेस घात येतो ना, 64चा आपल्याला काय दिलाय 1/6 घात, त्यावेळेस काय होतं, ही जी बेसची किंवा पायाची संख्या दिली ना, तिचा कुठला तरी 6वा म्हणजे इथं जे छेदाला संख्या असती ना, त्या घातात रूपांतरित करायचं असतं आपल्याला. मग ते 6ला 6 कट होणार असतं. मग आता 64चा असतात कुठली संख्या आहे की जिथं 6वा घात येईल, तर आपल्याला बघा घातांक वगैरे पाठ असतील तर नक्की कळेल की बघा इथं 2 × 2 म्हणजे 2चा वर्ग काय झाला 4. 2चा घन काय होतो, तर 4 × 2 = 8. 2चा चौथा घात काय होतो, 8 × 2 = 16.
2चा 5वा घात होतो 16×2 आणि 2चा 6वा घात आहे 64. एवढं कळलं आपल्याला. म्हणजे काय झालं, ही जी छेदाची संख्या आहे ना तीच येते. मोठ्या गणितात पण सेम असं दिलेलं असतं, फक्त जास्त असतं. फक्त आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की कितवा घात करता येईल याचा नेमका. मग हे 2चा आपण हे 64च्या जागी कसं मांडू शकतो, तर 64च्या जागी मी 2चा 6वा घात मांडू शकतो आणि कंस देऊन 1/6. आता कंसाचा आपल्याला माहितीच आहे, कंस आला म्हणजे गुणाकार आला. म्हणजेच काय होईल, 2चा 6वा घात गुणिले 1/6. आणि आता एवढं मांडलं आपल्याला तर कळतंय, ह्या 6ला हे 6 कॅन्सल होतात आणि मग 2चा 1 म्हणजेच काय आलं आपलं उत्तर 2 येणार. तर पर्याय क्रमांक 3 हे झालं आपलं उत्तर. हेच फक्त काय असतात, हीच पदं मोठ्या उदाहरणात वापरली जातात आणि तिथं फक्त आपल्याला हे कन्सेप्ट वापरायची की कसं आपल्याला हे छेदाशी ते कॅन्सल करता येऊ शकतं. पुढे जातोय बघा आपण, एकदम बेसिक गणित होतोय. आता हे थोडस वाईज काय सोपं आहे पण थोडस ट्रिकी आहे बघा. काय आहे बघा, 14 गुणिले ए चा घन बी चा घन सी गुणिले 2 गुणिले ए चा घन बी चा घन सी चा वर्ग भागिले 21 गुणिले ए चा 6वा घात बी चा 4था घात आणि सी चा 2रा घात. ह्या पदावलीची आपल्याला किंमत पाहिजे. तर सोडवा, सर्वांना आपण 30 सेकंद देऊयात. उत्तर यायला लागलीत बघा. स्पीड होत असेल तरी सांगा, एखादी गणित कळलं नाही तरी सांगा. सर्वांचे आन्सर येतात बघा. मांडा घेऊयात बघा आपण. आता आपल्याला काय माहितीये, आपण काय बघितलंय, गुणाकार चिन्ह आपल्याला माहितीये आणि पाया जर समान असेल तर बेरीज करतो हेही आपल्याला माहिती आहे. मग इथं बघा ए दिसतोय, इथं ए दिसतोय, इथं बी दिसतोय, इथं बी दिसतोय, इथं सी दिसतोय, सी दिसतोय. याचा अर्थ हे काही काहींचे पाये समान आहेत, त्यांची आपण थेट बेरीज करू शकतो. दुसरं काय, हे 2 आणि 14 बाजूला घेऊ शकतो. मग स्टेप कशी होईल बघा ही, तर हे 2 आणि 14 बाजूला घेतले तर काय होईल, 14 गुणिले 2 पुढे काय येईल कंसात ए चा 3रा, इथं ए चा 3रा आहे म्हणजे त्यांची बेरीज होईल. कंसात मांडतो मी ए चा 3रा, मग इथं ए पाया आहे, इथं पाया आहे, मग आपण पाया समान गुणाकार मध्ये असले तर बेरीज करतो. मग अधिक 3 होईल, परत परत गुणिले काय बी चा 3रा, इथं बी चा 3रा आहे, मग त्यांची सुद्धा काय होईल गुणिले इथं काय बी चा 3रा आणि हा इथं पण बी चा 3रा घात आहे, तोही बेरीजला जाईल. गुणिले सी चा इथं पहिला घात आहे, इथं 2रा, त्यांची बेरीज होईल. म्हणजेच सी चा 1 अधिक 2 ही झाली आपली मांडणी. आणि भागिले काय आले त्यांना, तर भागिले आले 21 गुणिले कंसात ए चा 6वा घात बी चा 4था घात आणि सी चा 2रा घात. आता आपण ह्या 21 ला इथंच सिम्प्लिफाय करून घेऊया बघा. 7 दुने 14, 7 त्रिक 21, बरोबर. हे भाग जातोय. आता आपल्याला इथं जर कळलं 3 आणि 3 6 होत आहेत, ए च्या 6 ला 6 जाईल, बी चा 6 होतोय 4. पुढची एक स्टेप मांडू फक्त आपण इथं बघा. काय होईल पुढची स्टेप, आता 2 गुणिले 2 काय येणार आपलं, तर 4 येणार. पुढं 3 आणि 3 इथं 6 येईल, इथं 6 येईल आणि इथं 3 येईल. म्हणजे काय होईल, गुणिले ए चा 6वा घात गुणिले बी चा 6वा घात गुणिले सी चा 3रा घात. आणि खाली जर भागिले दिलं आपण तर काय 3 गुणिले कंसात काय येते बघा, ए चा 6वा, बी चा 4था आणि सी चा 2रा ऑलरेडी आहे तिथं. ए चा 6वा, बी चा 4था आणि सी चा 2रा. आता आपण आपल्या कन्सेप्ट नुसार जर गेलो ना तर काय माहिती आपल्याला, पाया समान असले, भागिले असले की वजाबाकी होती. तर हीच आपण इथंच केली ना, ह्या ए च्या 6व्या घाताला हा ए चा 6वा घात गेला, बरोबर. इथं बी चा 6वा आहे, बी चा 4था, वर जाऊन वजा होणारे पाया, मग 6तून 4 गेले, इथं 2 राहतील आणि इथं सी चा 3रा आहे, सी चा 2रा आहे, 3तून 2 गेले 1. आपण लिहून घेऊयात वाटल्यास, एक स्टेप वाढेल फक्त. ए ला 6 ला 6 घालवले आपण, मग काय होईल आपलं 4. मग काय इथं बी चा 6वा आणि हा इथं पाया भागिले म्हणलं तो काय होणार -4 गुणिले सी चा 3रा, इथं भागिले काय 2 आहे, मग हा वजा होणार. मग हे फक्त मांडून घ्यायचे आपल्याला, भागिले 3 राहील. मग पुढे आपलं उत्तर काय येते 4 कंसात बी चा वर्ग म्हणजे 6तून 4 गेले आणि 3तून गेले सी, राहिल्या खाली 3. हे झालं आपलं उत्तर 4 बी वर्ग सी भागिले 3, बरोबर.
तर हे आपलं उत्तर कुठे आहे बघा, तर पर्याय क्रमांक 4 हे झालं आपलं उत्तर. हे फक्त असं मांडून घ्यायचंय. हे आपण गोष्टी काय काय तोंडी पण करू शकतो. थेट इथनं 6तून 4 गेले 2, 3तून 2 गेला 1, ही मांडायची गरज नाही. फक्त आपल्याला काय कळावं यासाठी आपण हे सगळं मांडतोय बघा. तर कळलं असेल तर सांगा, काही अडचण असेल तर फक्त कमेंट करा. पुढे जातोय आपण. आता पुढचा थोडासा इझी क्वेश्चन आहे बघा. 2चा तिसरा घात गुणिले 2चा शून्य, त्यानंतर काय कंसात 4चा शून्य वजा 3चा शून्य बरोबर किती. एक 10 सेकंदात सुटण्यासारखं उदाहरण आहे बघा. एक 10-15 सेकंदात आपण मांडाय घेऊया ते उदाहरण. याच्यावर अशीच गणित येणार, त्याच्यापेक्षा जास्त टप येणार नाहीत. उलटी काय काय थोडीशी आपण टपच घेतलेले. लगेच मांडतोय बघा आपण. मांडूयात बघा आपण, लक्ष द्या. आता काय आहे इथं, 2चा तिसरा घात आहे 2चा शून्य, आधी कंस सोडवून घ्यायचा बघा. मग काय इथं 2चा तिसरा घात गुणिले 2चा शून्य, कंसात काय दिले हो, 4चा शून्य वजा 3चा शून्य. आपल्याला माहिती आहे कुठल्याही घाताचा एचा शून्य असेल तर त्याचं उत्तर काय येतं 1. मग इथं काय बघायची गरजच नाही. 4चा शून्य म्हणजे काय येईल 1, वजा 3चा शून्य म्हणजे 1 येईल. मग इथं जर आता बघा 2चा तिसरा हे सोडवायचीच गरज नाही खरं आपल्याला. 2चा शून्य आणि कंसात जर शून्य गुणाकार होणार असला तर मग संपलंच ना सगळं. एकदा का शून्य इथं आलं मग शून्याने याला गुणलं शून्य येणार, परत शून्यानं गुणलं शून्य. एकदा का आपल्या समीकरणात शून्य आलं आणि ते गुणाकार चिन्हात आहे तर सगळ्याच्या सगळ्या याचं उत्तर काय येणार आहे आपलं शून्य येणार आहे. म्हणजे ते पुढे सोडवायची गरज नाहीये. मग आपलं उत्तर आलं 0. तर पर्याय क्रमांक 4 हे येणार आहे आपलं उत्तर. आणि सोडवायचं असतं तर काय असतं आपलं 2चा तिसरा 2चा शून्य 2चा चौथा आला असता गुणिले परत शून्यच केलं असतं. तर एवढं एकदम सोपी कन्सेप्ट होती बघा इथं. आता थोडासा वेगळा टाईप पण सोपा टाईप आहे. खालीलपैकी कोणते मूल्य समान आहे, म्हणजे खाली पर्याय जे दिलेले आहेत आपल्याला 4चा पहिला घात 1चा चौथा घात 4चा शून्य आणि 0चा 4, ह्यातले कुठले कुठले उत्तर समान येत आहेत, म्हणजे समान ऑप्शन असणारे कोणते. तर सर्वांनी सोडवा बघा 10 सेकंद. एक 15 सेकंदाचं उदाहरण येते. एक 5-6 आन्सर आले की आपण मांडूयात. तर बघा आपल्याला काय माहितीये, 4चा इथं पहिला घात दिला. आपण काय म्हटलंय कोणत्याही संख्येचा एक घात दिला तर ती संख्या उत्तर येते. म्हणजे इथे 4चा पहिला काय येणार 4 येणार. पुढे बघा इथं 1चा चौथा घात दिला. तर 1चा चौथा द्या 40,000 द्या 4 लाख द्या. 1 न कितीही वेळा गुणलं तरी उत्तर काय येतं 1 येतं. पुढे काय इथं 4चा शून्य घात आहे. आपण काय सांगितलंय ए वर शून्य असलं तर इथं संख्या नाही बघायची, घात शून्य आहे तर उत्तर 1 येणार. चौथं काय इथं 0चा चौथा घात आहे, तर 0चा कितीही घात दिला तरी उत्तर 0च येणार आहे. मग आता याची व्हॅल्यू कुणाकुणाच्या समान आल्या बघा. ही एक आली 4चा शून्य म्हणजे 1 आला आणि 1चा 4 म्हणजे 1 आला. म्हणजे आपली 2 आणि 3 ही व्हॅल्यू समान आल्या. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे झालं आपलं उत्तर. एकदम सिंपल कन्सेप्ट होतं. आणि असे क्वेश्चन एकदम वारंवार आलेले आहेत बघा. साळुंके सर इथं स्क्रीन आहे बघा. आपण 2 ऑलरेडी टॅब जोडलेले आहेत. तुमच्याकडून फक्त नेटवर्कचा इश्यू चेक करा. आता थोडस अवघड, सोपंच आहे तसं. फक्त आपल्याला काय पाया समान करायचा जमला पाहिजे. जर 289 बरोबर 17चा 1/5x असेल तर x बरोबर किती. तर ह्यासाठी आपण 30 ते 40 सेकंद देतोय बघा. सर्वांनी सोडवायचा प्रयत्न करा. बँक पीओचा आहे उदाहरण आहे. उत्तर आलेलं पण आहे बघा सोनवणे मॅडमचं. आणि आपल्याला अशीच उदाहरणं येणार आहेत, जास्त अवघड येणार नाहीत खोलातली ब्लॉगवरची. त्यामुळे हेच आपल्याला कन्सेप्ट करायचे. त्यांना आलं तर यातलं उत्तर मात्र चुकाय नाही पाहिजे. एकदम सिंपल टॉपिक आहे समजला तर. एक 3-4 कन्सेप्टवर आधारित हा टॉपिक आपण पहिली स्लाइड बघितली ती.
2 मिनिटाची. लगेच मांडतोय आपण 10 ते 15 सेकंदात बघा. एक 2-3 आन्सर आले की मांडायला सुरुवात करू आपण. बघा इथे लक्ष द्या आता फक्त. आपण काय कन्सेप्ट म्हणतोय मगाचपासून की इथं काय उत्तर आपलं एक्झाम्पल 289 बरोबर 17चा 1/5x हा दिलाय घात आणि आपल्याला x ची किंमत काढायला सांगितली. आपण काय करतो तर इथं पाया 17 आहे. मग आपला प्रयत्न काय असतो दोन्हीकडे पाया समान करायचा. आता 289 17च्या पटीत कुठे येते हो तर आपल्याला वर्ग जर पाठ असतील 30 पर्यंत तर आपल्याला माहिती आहे 17चा वर्ग 289 आणि पाठ नसला तरी कळते आपल्याला 7 7 49 म्हणजे एकक स्थानी 9 यायला पाहिजे. थोडक्यात 17चा वर्ग 289 आहे. मग मी 289 असं लिहिणार 17चा वर्ग बरोबर 17 1/5x. आता आपल्याला माहिती आहे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला जर पाया समान आला तर आपण काय करतो कॅन्सल करतो. या 17ला हे 17 गेले मग पुढे काय होईल आपलं 2 बरोबर 1/5x आणि आता हे 1/5 आहेत गुणिले इथं भागिले 5 आहे तिकडे आल्यावर काय होतील गुणिले होतील. मग काय होईल 2 गुणिले 5 बरोबर x म्हणजेच आपलं x बरोबर काय येणार आहे तर 10. मग हे ऑप्शन मध्ये आहे का x बरोबर 10 तर ऑप्शन मध्ये नाहीये. म्हणून सर्वांचाच जवळपास आन्सर बरोबर होतं की यापैकी कोणतंही नाही. कुणाला काय अडचण असेल तर फक्त सांगा आपण पुढच्या उदाहरणावर जातोय. बघा फक्त एक आहे मांडायचं कसं एवढंच आहे बघा आणि पाया कसा समान करायचा. आता थोडासा डेसिमलचा त्यातली त्यात वेळ घेणारा क्वेश्चन आहे बघा. असाही एखादा टप एखाद्याला टाकायचा म्हटलं तर टाकू शकता. काय आहे 0.2 चा वर्ग 1/100 0.01 चा 1/2 घात 0.008 चा 1/3 घात यातली सर्वात मोठी संख्या आपल्याला ओळखायची. तर आता सर्वांनी आपल्याला काय करावं लागतील याचे व्हॅल्यू काढावी लागतील आणि मग ते ओळखता येतील. यासाठी थोडासा आपण एक्स्ट्रा वेळ देऊयात. थोडस लेंदी गणित आहे बघा. हे जाधवर सरांनी आन्सर दिलेलं सुद्धा आहे. तर आपण सर्वांनी थोडस कमेंट येऊ द्या मग आपण मांडायला सुरुवात करू. एक 5-10 उत्तर आली की आपण मांडायला सुरुवात करूयात. ए आणि सी मध्ये चाललंय बघा. कोणी ए देते सी देते बघूया. तर बघा आता इकडे लक्ष द्या सर्वांनी. आपण मांडायला सुरुवात करूया. काय आहे बघा एक एक मांडून घेऊया आपण. पहिली संख्या काय आपली 0.2 चा वर्ग म्हणजे काय होणार आपलं बघा सिंपल आहे 0.2 गुणिले 0.2 म्हणजेच काय येईल दशांश चिन्ह सोडून द्या डायरेक्ट 2 चा गुणाकार 200 केला तर किती येतं 4. आता आपण गुणाकारात काय करतो जेवढी दशांश चिन्ह तेवढी सगळी द्यावी लागतात. मग इथे किती 1 आणि इथे एक 2 दशांश चिन्ह पाहिजे. हे काय आपलं 1 अजून एक मग 0 घ्यायचं 0.04 हे झाली आपली पहिल्या याची व्हॅल्यू. दुसरं काय आपलं आता 1/100. आता 1/100 काय येऊ शकल 100 ने 1 ला भागायचे ऑलरेडी 2 शून्य आहेत म्हणजेच वर 2 दशांश चिन्ह द्यायचे म्हणजेच काय येईल आपलं पुन्हा एकदा 0.01 म्हणजे 100. आता 100 न जर तुम्ही 0.01 ला गुणलं तर उत्तर 1 येणार आहे. हा झाला आपला दुसरा. आता तिसऱ्यात आपण कन्सेप्ट काय शिकलोय ज्यावेळेस कुठलाही घात असा अपूर्णांकात येईल त्यावेळेस तो हा छेद आहे तो कॅन्सल करायला बघायचा. मग आता आपण काय तो आधी मांडून घेऊयात बघा. हा पहिला झाला हा दुसरा. तिसरा काय आपला 0.01 बघा चा 1/2 घात. आता हे मला जर छेदाचे 2 कॅन्सल करायचे असतील तर 0.01 त्याचा वर्ग काय असू शकतो म्हणजे 0.01 कशाचा वर्ग असेल तर मी इथं असं लिहू शकतो का 0.1 गुणिले 0.1 हे जर केलं आपण तर काय येईल
दशांश चिन्ह सोडून द्या. बघा 1 येतं ना, आपण पहिल्याच ह्यात कन्सेप्ट काय बघितली, जेवढी दशांश चिन्ह आहेत तेवढी आपल्याला द्यायचे. मग काय, इथे 1 आहे इथे 1, 2 दशांश चिन्ह होणार म्हणलं 1 पुढे 1 शून्य घेणार 0.0 म्हणजे 0.01 झालं. मग ह्या 0.01 च्या जागी मी 0.1 चा वर्ग मांडू शकतो का, तर नक्कीच. म्हणजेच इथं मी काय म्हणणार 0.1 चा वर्ग आणि त्याचा पुन्हा 1/2. मग आता ही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, कंस आला की गुणाकार होतो. म्हणजेच काय येणार इथं 0.1 चा वर्ग गुणिले 1/2. मग ह्या 2 ला हे 2 कॅन्सल झाले. मग आपलं उत्तर काय येणार इथं तिसऱ्याचं, तर फक्त 0.1. म्हणजे तिसऱ्याची व्हॅल्यू आपण काढली 0.1. हे झालं तिसरा. सेम कन्सेप्टवर आपला चौथा आहे बघा. चौथा काय आपला 0.008. त्याला काय 1/3 बघा 0.008 चा 1/3. आता मला छेदाचे 3 घालवायचे. मग मला माहितीये घन कशाचा आहे 8, तर 2चा घन आहे. मग मी 0.008 असं मांडू शकतो का, 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2. मग आता ह्याची जर आपण गुणाकार केला तर काय होतो, बे के बे, बे 2 4, 4 2 8. दशांश चिन्ह सोडून द्या. मग ह्यात दशांश चिन्ह किती आहेत बघा, इथे 1 आहे, इथे 1 आहे आणि इथे 1 आहे, म्हणजे टोटल 3. आपल्याला ऑलरेडी 1च आहे. मग अजून एक घ्यायचं पॉईंट, म्हणजे बरोबर येतोय 0.2 चा घन येणार आहे आपला 0.008. मग मी ह्याच्या जागेवर काय म्हणणार, तर 0.2 चा घन कंसाचा परत 1/3. मग हे गुणाकार असतो. मग हे 3 ला 3 कॅन्सल होईल आणि ह्याचं उत्तर येईल 0.2. मग आता आपल्याला व्हॅल्यू भेटल्यात बघा सगळ्या. इथं आपल्याला 0.01 भेटली, इथं आपल्याला 0.04 भेटला. तर मोठं कोण आहे, मग इथं तर ऑलरेडी 2 दशांश चिन्हांचा विषय नाही. इथं 0.1 आहे, इथं 0.2 आहे, मोठा असणार 0.2. म्हणजेच आपली ही संख्या सगळ्यात मोठी आहे. मग पर्याय क्रमांक 1 हे झालं आपलं उत्तर. सर्वांना कळलं असेल तर फक्त एकदा सांगा, काही अडचण आहे काय, म्हणजे आपण पुढे जातोय. एकदम सिंपल आहे. फक्त घन आणि वर्ग कसे काढायचे आणि अपूर्णांक जर घात असेल तर तो कसा कॅन्सल करायचा याच्यावर बेस आहे बघा. अमोल सरांनी सांगितलं. येस, थँक्यू सर. पुढे जाऊयात आपण. आता पुन्हा एकदा बघा, त्याच कन्सेप्टवर आधारित आपल्याला काय करायचं असतो, छेद कॅन्सल करायचा असतो. नागनाथ सर म्हणतात रिपीट करायचंय. सर एवढं हे गणित सोडवूया मग आपण रिपीट करूया लगेच, किंवा शेवट तेवढं गणित रिपीट करूयात आपण. 256 चा 5/4. मग आता काय येणार आहे, आपण 4 कसे कॅन्सल करू शकतो फक्त आपल्याला इथं बघायचंय. छेद कसा कॅन्सल होईल त्या 256 ला कोणता पाया घेतल्यानंतर हे पाहूया आपण. दहा सेकंदात आपण मांडायला सुरुवात करूया. आता बघा, इथं 4 कॅन्सल करायचंय म्हटल्यानंतर काय, इथं कुठला तरी कशाचा तरी चौथा घात येणार आहे हे माहिती आहे आपल्याला, बरोबर. तो कशाचा फक्त चौथा घात येईल हे ओळखायचे आपल्याला. मग आपल्याला काय, एक तर 4च्या घातात बघा 4 चोक 16 असतं, परत 4चा घन असतो तो 16 चोक 64. एकदा 6 येतं आणि एकदा 4 येतं. मग ते जर समसंख्या असेल तर त्याचं एकक स्थान 4 येतं. मग 4चा चौथा घात बघा बरं किती येतोय. 4चा चौथा घात बरोबर 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 किती येईल, हे 4 चोक 16, 16 चोक 64, 64 गुणिले 4 म्हणजेच 4 चोक 16चे 6, हातच्याला 1, 4 7 24 आणि 1 25, 256. म्हणजे मला इथं भेटला की हा 4चा चौथा घात असं मी लिहू शकतो 256च्या ऐवजी. आणि मग त्याला कंसाला कशाचा घात आहे, तर 5चा चौथा. मग आपल्याला माहिती आहे कंस म्हणजेच गुणिले. मग आपण त्या असं लिहितो 4चा चौथा घात गुणिले 5/4. मग ह्या 4 ला 4 कॅन्सल केले. मग आपलं उत्तर काय आलं, 4चा 5वा घात. आता इथे काय डायरेक्ट 5वा घात काढून दिला. ऑलरेडी आपण काय काढलंय, तर 4चा चौथा घात 256, तर 5वा घात किती येईल, तर 256 पुढे घेऊयात आपण. 4चा 5वा घात बरोबर 256 गुणिले 4. मग किती येईल, 4 7 24 चे 4, हातच्या आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22, हातच्या आले 2, 4 2 8 2 10. म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 1024. एकदम सिंपल कन्सेप्ट होतं बघा. फक्त आपल्याला हे घालवायचं कसं, तिथं कोणता घात वगैरे येऊ शकतो एवढं थोडं ऑब्झर्वेशन न कळलं ना, घातांकात काहीच नाही बघा.
पुढे जातोय आपण. आता थोडासा वेगळा बघा. 5चा 1/4 गुणिले कंसात 125चा 0.25 ची किंमत किती आहे. आता हे दोन प्रकारे आपण सोडवू शकतो. एक 15-20 सेकंद देऊयात आपण. उत्तर यायला लागलेली आहे याची. 15 सेकंदाचा एक 5-6 आन्सर आले की आपण मांडायला सुरुवात करूयात. बघा आता आपण मांडायला सुरुवात करूयात. आपलं काय नेहमीच पाया समान कसा करता येईल. इथं 5चा 1/4 आहे. इथं काय दिलं 125चा 0.5. इथं 5 कसं आणता येईल. 5च्या कितवा घात 125 आहे तर आपल्याला माहिती आहे. जर घनपाठ असतील आपले तर 5चा घन काय होतो 5 गुणिले 5 गुणिले 5. 5-5 25, 25-5 126 म्हणजे 5चा घन बरोबर 125. मग मी ह्या 125च्या जागी 5चा घन लिहू शकतो. म्हणजेच आपलं होणार कसं 5चा 1/4 गुणिले इथे काय येणार 5चा घन 0.25 कंसाचा. आता इथं आपण दोन प्रकारे सोडवू शकतो बघा. दोन्ही प्रकार मांडू आपण. एक तर आपण हे 1/4 म्हणजे पण काय होतं 4 न जर 1ला भागलं तर 0.25 येईल. किंवा हे 0.25 म्हणजे आपण 1/4 लिहू शकतो. म्हणजे कसं पहिली स्टेप समजा आपण हे 1/4 4 न 1ला भागल्यावर 0.25 येतात. गुणिले आपल्याला माहिती आहे कंस म्हणजे गुणाकार असतो. मग 25-75 थेट मांडू आपण 25-75. आता गुणाकारात आपण बघितलंय काय इथं 2 दशांश चिन्ह आहेत. मग इथं पण 2 पाहिजेत. 1 2 इथं दशांश चिन्ह दिलं 0. मग काय झालं आपलं आता पाया समान आहे. मग पाया समान असल्यावर आपण काय करतो घातांकाची बेरीज. मग काय पुढे येणार बघा 5चा 0.25 अधिक 0.75. मग 0.25 आणि 0.75 ची बेरीज केली तर 1 येतो माहिती आपल्याला. मग काय येईल 5चा 1 बरोबर. आता घातांक 1 असेल तर आपल्याला माहिती तीच संख्या आपलं उत्तर येते. म्हणजेच बरोबर 5 हे आपलं उत्तर येणार. मग 5 कुठे आपलं तर ऑप्शन क्रमांक बी. आता एखाद्या म्हणाल की इथं 0.25 वगैरे घ्यायच्या होती 1/4 करायचं असेल तर इथं 0.25 म्हणजेच 1/4. मग आपण ते असंही लिहू शकतो 5चा 1/4 गुणिले 5चा 3 त्या कंसात आता हे 0.25 म्हणजेच 1/4. मग पुढचं पुन्हा एकदा सेमच तेच येणार बघा. कारण काय हे 3 चौक 12 होणार पुन्हा त्याची बेरीज करून पुन्हा एकदा तेच येणार आहे 1. म्हणून हे असंही मांडू शकता स्टेप. ही अशी दोन्ही कशी मांडली तरी बरोबर आहे. कळलं असेल तर आपण आता पुढे जाऊयात. बघा सिंपल कन्सेप्ट वर होतं. हा 1/4 न सुद्धा लवकर येते सर. आता ह्या दोन्हीतली सोपी काय आहे आपल्याला कॅल्क्युलेशन कसं जमतं मैत्री मॅडम त्याच्यावर. जर आपल्याला इथं हेच जर 25-75 थेट मांडा येतो गुणाकार आणि आपल्याला माहिती आहे दशांश चिन्ह कशी घ्यायची तर हे आपल्याला सिंपल आहे बेरीज कराय बघा 75 + 25. किंवा मग एखाद्याला जर अपूर्णांकात सोपं जात असेल तर तो अपूर्णांकात करेल. पण ही पण सोपी बघा. जी पद्धत सोपी वाटेल ती आपण करायची. तिथं फक्त काय सरावाचा खेळ आहे बघा. आता थोडस ट्रिकी आणि अवघड उदाहरण आहे सोडवायचं आपल्याला बघा. एक नवीन कन्सेप्टचं. इथं काय आहे वर्गमुळात 3 वर्गमुळात 6 परत वर्गमुळात a चा 9वा घात गुणिले कंसाचा 4था घात आणि दुसऱ्या कंसात परत वर्गमुळात 6 3 a चा 9वा घात परत कंसाचा 4था घात यांचा गुणाकार विचारला. ह्यासाठी आपण एक 41 सेकंद देऊयात. आरामात सोडवा. फक्त ट्राय करा. मांडल्यावर कळेल ते एकदम सोपं आहे बघा. एक 10 आन्सर आले की आपण याची सुरुवात करू.
मॅडमचं उत्तर आलंय 1. बरोबर, पर्याय ए उत्तर यायला लागले. हुसेन सर बी. मांडूयात आपण, बघूया. एक 10 सेकंद अजून देऊयात सगळ्यांना वेळ. तर बघा, आपण मांडूयात आता. ए बी चाललेलं आहे. आता काय करूया बघा, हे दोन्ही कंस तर सारखेच आहेत बघा. 3 6 एचा 9 कंसाचा 4 6 3. इथं 3 असलं काय आणि इथं 6 असलं काय, ते सेमच असतं. तर 4 आधी एक कंस आपण सोडवून घेऊयात. कुठला? हा घेऊयात. बघा, पहिल्या कंसात काय दिले आपल्याला? वर्गमुळात 3, पुन्हा त्याच्यात एक वर्गमुळात दिले 6 आणि शेवट दिले एचा 9. आता मगाशी एक आपण बघा कन्सेप्ट बघितलेली आणि कंसाचा 4 घात आहे की काय, 1/20 -20 आलं तेव्हा काय केलं आपण? ते 1/ प्लस मध्ये लिहिलं. मग हे जे वर्गमुळाचं आहे ना, तसंच आहे. वर्गमूळ म्हणजे काय? ती संख्या 1/ लिहून घ्यायची. म्हणजे कशी बघा आधी, तरी आतून जाऊयात आपण. काय होईल? पहिलं काय आहे? वर्गमुळात 3 तसंच ठेवूयात. परत एचा 9 घात तसाच राहील आणि हे जे वर्गमुळात 6 आहे म्हणजेच काय असतं ते? 1/6 असतं गुणिले. पुढं काय बघा, म्हणजे ते घातांकाला येणार गुणिले. पुढं काय आहे बघा, हे 3 आहे, पुन्हा एकदा ते 1/3च येणार. म्हणजे काय? एचा 9 गुणिले 1/6 आलंय, तर हे परत वर्गमुळात 3 आहे, तर ते पुन्हा एकदा 1/3च येतं. आणि आपल्या कंसाचा वर्ग किती आहे? तर 4 आहे. मग हा पण कंस म्हणजे पण काय होतो आपला? गुणाकारच होतो. मग तेही डायरेक्ट लागलीच मांडून घेऊ आपण. म्हणजे काय आलं आपलं? एचा 9 घात गुणिले 1/6 गुणिले 1/3. आणि आता हा कंस म्हणजे पण गुणिलेच. काय येणार? गुणिले 4. मग हे आपल्याला सोडवायचं. आता हे कळलं का बघा? हे वर्गमुळात असतं, याचा अर्थ ते आपण 1/ लिहू शकतो. म्हणजे काय बघा, कळलं नसेल तर, इथे जर समजा असेल वर्गमुळात 2 चा, पुन्हा एकदा कंसात 2 आहे, 3 आहे, 1 काय असेल ते, तर ते कसं असतं? 2चा घात काय येणार? वर्गमुळात, याचा अर्थ 1/2. किंवा अजून एखादी संख्या घ्या, इथं वर्गमुळात असेल 8 आणि आत 4 आहे, तर हे म्हणजे काय? 1/8 त्याचा घात झाला, 4चा 1/8. त्याच प्रकारे आपण इथं मांडून घेतो. हे झालं की फक्त घात काय होतो? 1/, म्हणजे अपूर्णांकात येतो. मग आता हे सोडवायला किती सोपं आहे बघा. हे आपण घालवू शकतो. 3 एके 3, 3 त्रिक 9. इथंच घालवा बघा. 3 एके 3, 3 दुने 6. ह्या 2 4 ला जातो. बे एके बे, बे दुने 4. म्हणजे आला आपला एचा वर्ग तेवढा राहिला. आणि आता इकडे गेलो तरी सेम आपला कंस आहे, फक्त 3 आणि 6 इकडे केले, पण ते 1/6 आणि 1/3च येणार आहे. म्हणजे हा कंस जरी सोडवला आपण तरी सेमच स्टेप येणार आहेत. आणि मग त्याचंही ह्याही कंसाचं काय येणार आहे? तर a² येणार आहे. मग आपलं उत्तर काय येईल? a² गुणिले a². म्हणजेच आता पाया समान झाला. आपण काय करतो? घातांकाची बेरीज. मग 2 आणि 2 4, एचा घाताला 4. तर हे झालं आपलं उत्तर. याचा 4 घात 1. कळलं असेल तर फक्त सांगा. रिपीट करायचं असेल तरी हे सांगा, कारण थोडासा फक्त इथे ट्रिकी पार्ट आहे. 1 घात कसा घ्यायचा, बाकी काहीच नाही बघा. म्हणजे आपण पुढे जाऊयात, कळलं असेल तर. ओके, अमोल सर म्हणतात कळलंय. ठीक आहे, चालतंय. मग आपण पुढे जाऊयात. कुणाला अडचण असेल तर आपण शेवटी पुन्हा एकदा रिपीट करूयात, ज्यांच्यासाठी जे रिपीट गणित करायचे त्यांना. पठाण सर म्हणतात रिपीट करा. हो का सर? इथंच आपण बघूया. आपण काय म्हटलं इथं बघा, वर्गमुळात इथं कुठली जरी संख्या आली तर हे वर्गमुळाची जी आतली संख्या येते ना, त्याचा घातांक काय लिहू शकतो आपण? 1/ देऊन लिहायचा. इथं आपण मग वर्गमुळात 2 होतो म्हणून घातांक 1/2 लिहिला. इथं काय आहे? वर्गमुळात 4 आहे, त्याचा घातांक 8 आहे वर्गमुळातला, मग ते 1/8. सेम कन्सेप्ट आपण इथे वापरली. काय आहे? इथं वर्गमुळात 3 आहे, इथं 6 आहे. मग हे सोडून द्या किती आहेत. इथं काय येणार आहे? 1/3 घात येणार आहे एचा, गुणिले परत हा 6 आहे तो 1/6 येणार, आणि ऑलरेडी याला 9 आहे तो गुणिले, आणि परत कंस म्हणजे पण गुणिले 4. हे सगळं याचा घातांकाला येणार. फक्त आपण काय केले? छेद घेतले आणि मग हे छेद सोडवले. इथं त्यांचं फक्त काय केलं? सिम्प्लिफिकेशन केलं. आपण घात भागाकार कसा लावला? तर 3 त्रिक 9, 3 दुने 6, परत ह्या 2 न 4 ला याचा वर्ग आला. आणि हा कंस तर समानच आहे बघा, त्यामुळे यात काय विशेष नाही. पुढे जातोय बघा आपण.
कळलं नसेल तरी सांगा, आपण उदाहरणं संपल्यानंतर पुन्हा रिपीट करू सर. आता पुढे बघा अजून एक टाईप आलाय. 9चा n वा घात गुणिले 3चा 5वा घात आणि कंसात 27चा 3रा घात भागिले काय 3 गुणिले 81चा 4था घात. सर्वांनी फक्त ट्राय करा. थँक्यू सर्वांचे. कळणं महत्वाचं आपल्याला फक्त डिस्कशन मध्ये. एक 20 सेकंद देऊयात, आपण मांडाय घेऊयात लगेच. आणि आपल्याला अशाच प्रकारची उदाहरणं येतात. जास्त स्टेप नाही, जास्तीत जास्त स्टेप ते मागचंच. कॅन्सर यायला लागले. एक 10-15 सेकंदात मांडूयात. यस हेमंत सर, 3 पाया करून घ्यायचा आहे आपल्याला. जो छोटा दिसतोय तो पाया समान फक्त करून घ्यायचा आहे. नेत्रे मॅडमचं पण 3 उत्तर आहे बघा. तर बघा आपण मांडून घेऊयात. देशमुख मॅडम चालले. तर बघा इथं काय दिसतंय आपल्याला, इथं 3 दिसतोय. कारण लहान पाया का घ्यायचा, तर मोठ्याचं आपण लहान करू शकतो, लहानाचं मोठं करायला अवघड जातं. मग इथं 3 आहे, इथं 3 आहे. मग आता आपण हा 9 आहे तो 3च्या पटीत कसा मांडू शकतो, तर डायरेक्ट मांडतो मी. स्टेप बघा, कळलं नाही तर सांगा. 3चा वर्ग म्हणजे 9, मग आपण ते असं मांडू शकतो का, 3चा वर्ग 9च्या जागी आणि त्याचा n आहे तो आहेच. आता इथं मी स्टेप वाचवायसाठी असंही डायरेक्ट लिहू शकतो असतो की कंस म्हणजे गुणिले 3चा 2 n होणार आहे, पण ते आपण पुढच्या स्टेपला लिहू. गुणिले पुढचं काय आपलं 3चा 5वा घात, बरोबर. आता 27 म्हणजे काय, आता इथे घनपाठ पाहिजे. 3चा घन काय असतो, तर 27. मग या 27च्या जागेवर मी 3चा घन लिहू शकतो. मग 3चा घन परत कंसाचा 3 आहे, बरोबर. हे एवढं मांडणी झाली आपली. भागिले आता इथं 3 एक तर आहेच ऑलरेडी, गुणिले आता हे 81 3च्या पटीत कुठे येईल, कारण आपल्याला सगळ्यांचा 3 पाया करायचा आहे. तर बघा 3चा घन 27 येतो आणि 27 गुणिले 3 केलं तर परत 27 त्रिक 81, म्हणजे 3चा 4था घात बघा काय येतोय, 3 गुणिले 3 गुणिले 3 पाडे आणि वर्ग घन एवढाच बघा खेळे घातांकाचा. तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, म्हणजे 3चा 4था घात बरोबर 81. मग मी ह्या 81च्या जागेवर 3चा 4था घात लिहिणार, 3चा 4था घात आणि ऑलरेडी त्याच्या कंसाला एक 4था घात आहे. मग एकदा का ही आपल्याला मांडणी जमली की सोडवाय काय अवघड नाही. बघा सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. 3 इथं आता कंस म्हणजे गुणिले होणार, मग काय 3चा 2n गुणिले 3चा 5वा घात. आता इथे बघा कंस आहे म्हणलं 3 गुणिले 3 होणार, 3 त्रिक 9 गुणिले काय 3चा 9वा घात. आता भागिले इथे काय होणार बघा, कंस आहे 4 गुणिले 4, 4 चोक 16 आणि ऑलरेडी अजून एक गुणिले 3 आहे म्हणजे 17. एकूण एकाच स्टेप मध्ये लिहितोय, कळलं नाही तर सांगा फक्त. 3चा 17वा घात. मग आता पुढची स्टेप काय येईल याची, पाया समान झाला, या सगळ्यांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. ह्याचं उत्तर काय आहे, बरोबर 27 आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आपल्याला, आपण पहिल्या स्टेपला मांडलं नव्हतं. मग आता बघा यांची बेरीज काय येईल, एकदाच मांडून घेऊयात. काय, तर 3चा पहिल्यांदा आहे 2n, परत आहे 5 अधिक 5, परत आहे 9 अधिक 9, बरोबर. भागिले काय 3चा 17, बरोबर काय आपल्याला उत्तर यायचंय 27. पुढच्या स्टेपला मग काय होईल, हे 9 5 14, 2n तसेच राहतील. हे भागिले म्हणलं पाया समान असल्या आपण काय करतो, वजा करतो. मग ते मांडून कसं होईल आपलं, तर बघा 3चा 2n अधिक 9 5 14 आणि आता हा दोन्हीचा पाया समान आहे, हे भागिले म्हणजे 17 काय होतील, याला वजा होतील, वजा 17, बरोबर. बरोबर काय येणार 27. आता हे 27 इथंच मांडून घेऊया. 27 काय माहिती आपल्याला, 3चा घन. मग या 27 ऐवजी पाया समान करायसाठी मी 3चा घन मांडू शकतो इथं, बरोबर. मग आता बघा 14तून वजा 17 गेली तर काय होईल, 3चा 2n, मग 14 वजा 17 म्हणलं वजा 3 येणार, बरोबर 3चा 3रा घात. आता आपल्याला माहिती आहे दोन्हीकडे पाया समान आहे, मग आपण तो कॅन्सल करतो. मग आपलं राहिलं काय इथं फक्त, तर 2n वजा 3 बरोबर 3, बरोबर. मग आता हे वजा 3
वजा 3 इकडे गेल्यानंतर काय होतील बरोबर चिन्हाच्या अधिक, म्हणजेच काय येईल आपलं 2n बरोबर 6. मग आपण इथल्या इथे पण भाग लावू शकतो, कारण हे 2n जर बरोबरच्या तिकडे गेले तर भागिले होतील, बे एके बे, बे त्रिक 6, म्हणजेच आपले n बरोबर आलं 3. फक्त मांडायचं कसं हे थोडंसं क्रिटिकल होतं बघा, कारण भरपूर यात पाया समान करायचा होता, तरी सर्वांचं बऱ्यापैकी आलं त्यांचं. तर आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. तर हे अशा प्रकारे सोडवलेले. कळलंय सर्वांना फक्त सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊया. कळलं नसेल तरी आपण काय करूया, शेवट ज्यांना ज्यांना रिपीट करायचे ते उदाहरण रिपीट घेऊया. ओके, थँक्यू अमोल सर. आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचं गणित आहे बघा. मग अशी आपण n ची किंमत काढली, आता इथं x ची किंमत काढायची, बरोबर. तर काय 2 चा x गुणिले 8 चा 1/5 बरोबर 2 चा 1/5. तर x ची किंमत काढायची. आता इथं पाया 2 आहे, मग ह्या 8 चा पाया 2 कसा करणार, याच्यावर सगळं हे उदाहरण आहे, बाकी काहीच नाही बघा. तर आपण यासाठी 20-30 सेकंद देऊयात पुन्हा एकदा. 5-6 आन्सर आले की लगेच घेऊयात आपण. आन्सर यायला लागलेत बघा. मित्र मॅडम, माने मॅडम, सगळे काटे मॅडम, सुनील सर. तर बघा आपण मांडतोय उदाहरण बघा. आपल्याला काय माहितीये, लहान संख्या काय, इथं पायाला 2 आहे, इथं 2 आहे. मग ह्या 8चा पाया मी 2 कसा करू शकतो, एवढंच. मग आपल्याला माहितीये 2 चा घन 8. मग मी हे कसं लिहिणार, 2 चा x गुणिले 2 चा घन 8 च्या ऐवजी मी लिहू शकतो, बरोबर. 2 चा घन 8 आहे, त्याला कंसाचा परत 1/5 आहे, बरोबर. आणि बरोबर काय आहे मग 2 चा 1/5. आता कंस म्हणलं की काय, गुणाकार, म्हणजे ते कसं होईल बघा, 2 चा x गुणिले 2 चा 3. आता 3 गुणिले 1/5, म्हणजे आता एक स्टेप वाढवलं आपण इथं लिहूया, म्हणजे समजेल 3 गुणिले 1/5. भाग जात नाही म्हणलं काय, अंशाचा अंशाला गुणाकार होणार. मग बरोबर काय 2 चा 1/5. मग हे होतंय कसं आपलं, 2 चा x गुणिले इथं 3/5 येणार, कारण अंशाचा अंशाला गुणाकार, 3/5 बरोबर 2 चा 1/5. आता पाया समान असल्यावर गुणाकारात काय करतो आपण, बेरीज करतो. मग काय येणार इथं, 2 चा x अधिक 3/5 बरोबर 2 चा 1/5. आता एवढ्यापर्यंत गेल्यावर आपल्याला माहितीये बरोबर चिन्हाच्या दोन्हीकडे जर पाया समान असेल तर आपण काय करतो, तो कॅन्सल करतो. मग पुढची स्टेप काय राहिली आपली, फक्त x अधिक 3/5 बरोबर काय आपलं 1/5. मग आता हे सोडवायचंय फक्त आपल्याला, x अधिक 3/5. मग हे अधिक 3/5 तिकडे गेल्यावर काय होईल, वजा होईल, म्हणजेच 1/5 वजा 3/5. छेद तर समानच आहे ऑलरेडी. मग एकातून वजा अधिक 1 मधून वजा 3 गेल्यावर काय होईल, तर वजा 2 राहील, म्हणजेच आपलं काय वजा 2/5. हे झालं आपलं उत्तर. एकदम सिम्प्लिफाय. फक्त आपल्याला काय करायचं होतं, तिथं पाया समान करायचा होता आणि बेरीज कशी. पुढे जातोय बघा आपण. तर आपलं उत्तर आले x चा वजा 2/5, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बी हे आपलं उत्तर आहे, जे बऱ्यापैकी सर्वांनी बरोबर घेतलं. बऱ्यापैकी सर्वांना कळलंय असं मला वाटतंय आपल्या डिस्कशन मधून. तर इथं संपते. आता हे काय आहे बघा, आपण जी पहिली बेसिक स्लाइड घेतलेली की नाही, तेच फक्त तुम्हाला पीडीएफ मध्ये ही स्लाइड दिली. काय आहे इथून सुरुवात करूया आपण. काय पहिलं पुन्हा एकदा ही बेसिक स्लाइड फक्त रिवाइज करूयात, जे लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी. आपण काय सांगितलेलं, ए ला 0 घात आला, इथं संख्या काही असू दे, उत्तर 1 येतं. दुसरं काय इथे यांनी दिलं नाही ते काय, ए चा जर 1 घात असेल तर उत्तर 30 संख्या येतं. इथं काय पाया समान असेल आणि गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते बघा, इथे m प्लस n. भागाकारात काय होतं, पाया समान असेल तर घातांकाची वजाबाकी होते. तिसरं काय दिलं इथे, कंस दिला m, ए चा m कंसाचा n, म्हणजे इथं घातांकाचा गुणाकार होतो.
चौथं काय आहे, इथं ए बी दिलं आणि कंसाचा एन, म्हणजे या ए बी ला दोन्हीला पण तो घात लागू होणार. आणि पाचवं पण सेम तेच आहे, ए छेद बी कंसाचा एन, म्हणजे ह्या दोन्हीचा पण एन असतो. तर हे झालं आपलं बेसिक. आता फक्त मला एवढं सांगा, कुणाला कोणतं उदाहरण जर रिपीट करायचं असेल तर सांगा. याच्या पलीकडे बघा घातांकाचं उदाहरण येणार नाही, एवढेच जास्तीत जास्त आपण हे 2-4 बघितले तेवढीच. एकदम आपण ऑब्झर्व केलं तरी सुटणार अशीच गणित येणार आहेत घातांकात. हा, ही थोडीशी ब्लर आहे बघा पीडीएफ सर, थोडी बारीक करतो वाटल्यास. फक्त तुम्ही ही पीडीएफ मध्ये बघून घ्या. आणि हे आपण पहिल्या 5 मिनिटात पण बेत्रे मॅडम केलेलं आहे. ही थोडीशी फोटो फाटल्यामुळे ब्लर झाले. फक्त मला आता आत्ताच पुन्हा सांगायचंय का, पुन्हा थेट मी लिहूनच दाखवतो बघा मॅडम, कारण ही स्क्रीन थोडीशी हे आहे. जगताप सर म्हणतात शेवट 2, म्हणजे शेवटून दुसरं गणित घ्यायचंय का? ओके, वर्गमुळातल्या चिन्हाचं एक सांगायचं करण्याचं. बरं, फक्त एक बेसिक सांगतो मी पुन्हा. पहिली स्लाइड सांगितलेली, ए चा 0 असेल तर तो 1 असणार, घात 0 असला, इथं संख्या असली काही फरक पडत नाही. ए चा घातांक जर 1 असेल तर ती संख्याचं उत्तर येते, म्हणजे इथं कितीही संख्या असू, घातांक 1 असला तर ती संख्या येणार. दुसरं काय आपलं, असं जर असेल ए चा x गुणिले ए चा y, म्हणजे पाया समान आहे आणि गुणाकाराचं चिन्ह आहे, तर घातांकाची बेरीज होते बघा, ए एक्स अधिक वाय, हे आपण कन्सेप्ट बघितल्या. दुसरं काय आहे, ए चा एक्स असेल, भागिले चिन्ह असेल आणि एचा दुसरा वाय, म्हणजे पुन्हा पाया समान आहे, भागिले असेल तर काय होतं, एक घातांकाची वजाबाकी होते, एक्स वजा वाय. हे एक झालं. कंसाचं एक सांगतो बघा, कंसाचं काय, समजा ए चा एक्स घात आहे आणि पुढे कंसाचा वाय आहे, तर कंस म्हणजे गुणाकार, एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, ए चा इथे होणार एक्स गुणिले वाय, म्हणजे एक्स इंटू वाय. ह्या 4-5 गोष्टीवर सगळं घातांक आहे बघा, बेसिक कन्सेप्ट. ह्या 4-5 गोष्टी लक्षात आल्या, सुरुवातीच्या 5 मिनिटात बघा आपण व्यवस्थित ब्लँक स्लाइड वर घेतलेले आहेत, तेवढं 5 मिनिटं पाहा तुम्ही. ह्या 4-5 गोष्टीवर पूर्ण घातांक आहे. आता फक्त आपल्याला गणित कोणती रिपीट